श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, देव म्हणतात भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळानो, श्री स्वामी समर्थ याचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे. बाळानो, श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे. त्याच्या अस्तित्वाची प्रचिती आजही आपल्याला येत असते. ज्याची स्वामीवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामीचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी कधीच आपल्याला सोडून गेले नाही, ते आपल्यामध्येच आहे. म्हणून तर त्यांनी समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले होते, अरे हा मी गेलो नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुमच्या जवळ राहील. बाळांनो, माणसाची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ वाढतो. ध्येय ठेवलात तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा आपल्या अर्जुनाने आपल्या कृष्णावर ठेवला होता. तुमचा देखील आपल्या स्वामी महाराजावर संपूर्ण विश्वास असेल तर आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि देवाच्या इच्छेनुसार हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त माझं नाव घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालवत आहे. अरे आपण दोघेही या जन्मात नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्माचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बाळा, खूप कष्ट कर, कधीच व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळं लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. असं समजू नकोस की तुझं कष्ट, तुझे दुःख कोणी बघत नाही. मला तुझ्या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेपणाचा, पैशाचा अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि तुझे दुःख भोग त्यानंतर मी तुला नक्की जवळ करेल. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा, पुण्याचेच काम करत जा. मग मी तुला लहान बाळासारखे सांभाळलेले आहे. तुझे लाड करीन. पण तू जर का लोकाच्या मार्गात अडचणी निर्माण करणारच असेल तर मी तुझ्या कमरेत लाथ देखील घालीन. बाळांनो, देवच खूप गोड आपल्याला सांगत आहे. ते म्हणते की फक्त तुझे कर्म चांगले ठेव, कोणा कार्यामध्ये अडथळा येईल असे कधीच वागू नकोस. तुझे पाप केलेस तर त्या पापाची शिक्षा देव नक्कीच कमरेत लाथ घालून देणार आहेत. परंतु जर तुझा कर्म चांगला असेल तर देव तुला लहान बाळासारखे जपणार आहे. पण बाळा, एवढं सर्व सांगत असूनही आपण चुका का करतो? आपण का देवाचे ऐकत नाही? आपल्या आयुष्यात आपण का सुधारत नाही? बाळांनो, देवाने तुम्हाला सांगितले आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. मग तुम्ही अर्धाच बघून निघून का जाता? देवाचे म्हणणं ऐकत नाही. देव तुम्हाला म्हणतात की उपास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी आहे. पण जर तू इतरांना वाईट बोललास तर ते मी अजिबातही खपून घेणार नाही. बाळा, तुझा विजय निश्चित आहे. फक्त तुझं ध्येय तू निश्चित कर. तुझी तयारी तू चांगली कर. तुझी प्रगती मी स्वतः करणार आहे. बाळा, तू रोज मठात आला तरी चालेल, नाही आला तरी चालेल, पण कोणाचा जर तुझ्यामुळे वाईट होत असेल तर हे मला अजिबात चालणार नाही. बाळा, जर तुझ्या अहंकारावर तू जर विजय मिळवला तर तू माझ्या हृदयापाशी नक्की येणार आहेस. सहमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. बाळा, कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमवलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेलं काळ माझ्या नामस्मरणात घालव. तुला मी नक्की मोक्ष मिळवून देणार आहे.
बाळा मी एका ठिकाणी नाही तर मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी मी आता तुझ्यापाशी आलो आहे. म्हणून बिनधास्त हो, मी आहे तोपर्यंत तुला कसलीच भीती नाही. मी तुझा सर्व अपराध माफ केले आहे. पुढे सावधगिरीने वाग, भिवू नकोस. मी तुझा सदैव पाठीशी आहे. बाळा ज्यांनी ज्यांनी तुला रडवलं आता तेच तुला गळ घालणार आहेत. बाळा तुझे चांगले दिवस जवळ येत आहे. मी जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत कुठलीच वाईट शक्ती तुझं काहीच बिघडू शकत नाही, वाईट करू शकत नाही. जोपर्यंत तू माझ्यावर विश्वास ठेवून आहेस तोपर्यंत मी तुझा विश्वास अजिबात तोडणार नाही. प्रत्येक वेळी तुझ्या मागे मी सावलीसारखा उभा आहे हे कधीच विसरू नकोस बाळा. तुझ्या प्रत्येक कामाचा हिशोब माझ्याकडे आहे. म्हणून कोणतं काम करायचं आणि कोणतं काम करायचं नाही याची जाणीव तुला नक्की असायला हवी. जोपर्यंत तू माझा शिष्य आहे तोपर्यंत तुला कुठल्याही ज्ञानाची गरज भासणार नाही. तुला प्रत्येक ज्ञान देत आहे ते प्रत्येक ज्ञान ग्रहण कर बाळा. अनेकांनी तुला वाईट बोललं आहे, तुला अपमानित केलेला आहे, परंतु आता त्यांना तुला दाखवून द्यायचं आहे की तुझे स्वामी तुझ्या सोबत आहे. बाळा माझी सेवा होईल तेवढी कर, परंतु कर्म जास्त कर. कर्म जेवढे चांगलं असेल तेवढं तू जीवनात पुढे जाणार आहेस. चांगलं कर्म नेहमी माणसासोबत येत असतं. पैसा अडका जमीन कधीच माणसासोबत येत नाही बाळा. तुझं कर्म तुझ्यासोबत येणार आहे. म्हणून कर्म करताना सावध रीतीने कर. जर वाईट कर्म झाले तर त्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे आणि जर चांगले कर्म केलं तर त्याचं फळ देखील तुला गोड मिळणार आहे. म्हणून प्रत्यक्ष स्वामींनी तुझ्यावर सोपवलं आहे ती गोष्ट तुला पूर्ण करायची आहे. बाळा येणारा प्रत्येक काम तुझ्यासाठी एक नवीन योजना घेऊन येत आहे. एक नवीन संधी तुझ्यासाठी तयार होत आहे. देवाच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुझं आयुष्य संपूर्ण बदलून जाणार आहे. बाळा स्वामीची केलेली सेवा, केलेले चांगलं कर्म कधीच वाया जात नसतं. वाया जातो तो पैसा. बाळांनो आज ही दुनिया पैशामागे पळत आहे, परंतु तुला पैसा कमवायचा आहे, परंतु त्याचबरोबर कर्म देखील तुझ्यासोबत येणार आहे याची जाणीव तुला ठेवायची आहे. देव म्हणतात पैसा कमवा परंतु चांगल्या मार्गाने कमवा. कष्ट करून कमव, कोणाचं वाईट करून कमवू नकोस. कारण कोणाचा तळतळाट घेऊन जर तू पैसा कमवत असेल तर 2 रुपयाचे 4 रुपये कमवत असतील तर तो तळतळाट तुझ्या नेहमी सोबत येणार आहे. ते पापाचं ओझं तुझ्या डोक्यावरती घेऊन तुला चालायचं आहे. लक्षात ठेव. म्हणून बाळा पाप करू नकोस, कोणाचं वाईट करू नकोस. घ्यायचे असेल तर इतराचे चांगले आशीर्वाद घे, वाईट आशीर्वाद कोणाचंच घेऊ नकोस. जोपर्यंत तुला ज्ञान देत आहे तोपर्यंत या ज्ञानाचा वापर करून घे. ज्यावेळेस तू पूर्ण ज्ञानी होशील त्यावेळेस प्रत्येक गोष्ट आपोआप तुला समजून जाणार आहे. बाळा हा व्हिडिओ याच्यासाठीच मी तुझ्यापर्यंत पोचवला होता की तुला प्रत्येक गोष्ट समजावी, तुला प्रत्येक गोष्टीचा ज्ञान प्राप्त व्हावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. यासाठी मी तुला रोज व्हिडिओ पाठवत आहे. म्हणून रोज पाठवलेल्या व्हिडिओकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. बाळा अजून तुला खूप पुढे जायचं आहे, तुला अजून खूप काही कमवायचं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. खरेदी वस्त्र आता पुढे आहे. तुला प्रत्येक गोष्ट प्राप्त होणार आहे. बाळा तुझ्याकडून फक्त प्रयत्नाची अपेक्षा आहे. बाळा आजचा हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आजचा व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक कर आणि बाळा असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.